protected, मला माहित नाही इंटरनल आहे की नाही याच्यात, सॉरी, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड अँड पब्लिक, राईट. ऍक्सेस मॉडिफायर्स, याला बोलतात ऍक्सेस मॉडिफायर्स, राईट. प्रायव्हेट, प्रोटेक्टेड अँड पब्लिक केलंय कोणी इकडं? ऍक्सेस मॉडिफायर्स, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. अँड जर मला टाइम भेटलं तर आय विल ऑल्सो ट्राय टू डू ऍरे. मला दरवेळी माझं ऍरे आणि ऍरे कलेक्शन राहून जातं, but neither we will do tomorrow, not a problem, day after tomorrow. So private, protected, public, yes. Anyone here who has done private, protected and public? हे सर्व तुमच्या सिलेबस मध्ये कंप्लीट झालं. आय एम डेड शुअर ऑन दिस. सेकंड इयर मध्ये, थर्ड इयर मध्ये, फोर्थ इयर मध्ये कुठं ना कुठं तुम्ही जेव्हा जावा करतात किंवा हे करतात, ऍक्सेस मॉडिफायर डज कम ऍज अ टॉपिक, राईट. पण आता ते किती मनाने तुम्ही केलंय ते इम्पॉर्टंट आहे, राईट. येस, फ्रॉम द स्टुडंट्स, एनीवन हियर? Yes. Okay, no one. Chalo, fine. So I'm going to go and talk about this private, protected and public, right? हा डेमो मी पण स्वतः पहिल्यांदाच करतोय. So just for everyone's knowledge, this demo also I'm doing the first time because हे C# मध्ये केलंय मी, C++ मध्ये केलंय, but I have not done this. So let me create here, what is this, supplier.ts. हे मी बनवलंय का supplier.ts. Let me create one new class here called as customer.ts, right? आता या customer.ts मध्ये let me create a customer class. So sorry, इकडे public नाही आहे का? You have to say export class. Okay, let me do this, export class customer, right? आणि I'll create a customer UI.ts. आणि हा जो customer UI.ts आहे, हा या customer.ts ला यूज करणार, राईट. आता बघा, जो कंझ्युमर आहे, कंझ्युमर म्हणजे जो क्लायंट आहे, तो जो यूज करणार आहे, ही विल से इम्पोर्ट, राईट, फ्रॉम ./customer. हा जो फाईल नेम आहे, आय विल से ./customer, आणि त्याच्यामध्ये क्लास नेम काय आहे? कस्टमर. सो रिमेंबर, हा तुमचा फाईल नेम आहे. बघा, मी त्याच्यावरती माउस मूव्ह केल्यावरती त्याने सांगितलं E:\जावास्क्रिप्ट ट्युटोरियल कस्टमर, आणि त्याच्यामधला हा क्लास आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, नेमिंग कन्व्हेन्शन. आय वॉन्ट यू गाइज टू राईट, वेन यू राईट द आर्टिकल, तुम्ही हे जे आहे नेमिंग कन्व्हेन्शन, याच्यावरती एक सेपरेट आर्टिकल लिहा पाहिजे, तर राईट, ओनली ऑन द नेमिंग कन्व्हेन्शन. आता बघा, हे जे आहे इकडं, इट्स व्हेरी कन्फ्युजिंग. कस्टमर फाईलचं नाव पण आहे, कस्टमर क्लासचं नाव पण, तर त्याच्यामुळे असं एकदम विचित्र दिसते, customer/customer, right? So in JavaScript or in TypeScript, even in Angular, what people do is, ह्याला ते लोक क्वालिफाय करतात. ह्याला they say here like app.customer. app.customer ने काय होतं की, आता हे जे नेमिंग कन्व्हेन्शन आहे बघा, app.customer पासून कस्टमर क्लास इम्प्लिमेंट करा. Getting, guys? So always you will find that in TypeScript or in JavaScript, they will always say application name and then the file name. Okay, please here. नाहीतर काय, मग क्लास नेम आणि फाईल नेम जर सेम असेल, मग कस्टमर आणि कस्टमर, सप्लायर आणि सप्लायर, अकाउंट्स आणि अकाउंट्स, इट लुक्स व्हेरी वियर्ड, राईट? Fine. So I've created this class of the customer out here, right? First, I can go and I can create a public variable, right? For example, मी आता इकडे public variable बनवतोय, customer name. Remember, first is the variable name and then is the data type, right? तर हा एक मी इकडे variable बनवलेला आहे. So now when I go and I use this customer class out here, where x is equal to new customer, हा जो customer name आहे तो मला बाहेर दिसतो. I can set it, I can do anything with it, right? But if I go and if I make this as private, if I go and make this as private, तर ह्याला तो accessible होणार नाही. You can see now it is private, right? So there are the first access modifier. Access modifier म्हणजे की या प्रॉपर्टीला, या मेथडला can I access or not, right? So the first thing you can see out here is public, which says that you will have access to everything.
and then you have something called as private, where it says that you won't be having access to everything, right? तर आपण पब्लिक कोणत्या प्रॉपर्टीला बनवणार? पब्लिक जसं कस्टमर नेम आहे. प्रायव्हेट कशाला ठेवणार? फॉर एक्झाम्पल कनेक्शन स्ट्रिंग आहे, डेटाबेसचं काहीतरी नाव आहे. आता डेटाबेसचं जे नाव आहे ते कॉन्फिगरेशन फाईलतून येणार. दॅट विल नॉट कम फ्रॉम द UI. म्हणजे इकडे जे लोक कस्टमर क्लास बनवणार ते लोक इकडे डेटाबेस साठी प्रॉपर्टी इकडे सेट करणार नाही, राईट? डेटाबेस विल कम फ्रॉम अ जेसन फाईल किंवा कुठेतरी तुम्ही कॉन्फिगरेशन फाईल मध्ये जे नाव दिले डेटाबेसचं तो येणार, राईट? So those kind of things you will say as private, and then you will say, let's say DB name colon string, right? तर हा जो DB name आहे तो कनेक्शन इकडून सेट होणार, आणि जे हे बाहेरून आहे that you can go and use your normal properties, customer name, supplier name, जे तुम्ही बाहेरून ऍक्सेस करणार. So you can see here now, मी जेव्हा डॉट करतो मला फक्त कस्टमर नेम दिसतं, पण या कस्टमर क्लासमध्ये समजा एखादा मेथड असेल void add void, I'm sorry, add and then the data type, right? So आता बघा add void, add boolean, right? So first this, and then so now let's say add आहे आणि add मध्ये मला हा DB name पाहिजे. You can access it here. You can see इकडे मला DB name access होतोय. So within the class मला हा प्रायव्हेट प्रॉपर्टी ऍक्सेसिबल आहे, पण क्लासच्या बाहेर ज्यांनी माझा ऑब्जेक्ट बनवलाय त्याला फक्त पब्लिक प्रॉपर्टी ऍक्सेसिबल असणार. Getting guys? Any questions here? Very important part. So very quickly, where is my drawing board? Wait a minute, let me get my drawing board. What I mean is, let me plug in my Wacom. हे सर्व क्लासच्या अगोदर केलं पाहिजे. Okay, so what I mean is over here, so here so what I mean is here हा तुमचा क्लास आहे, right? Customer public, it can be accessed outside. जे बाहेरचं जे क्लायंट आहे ज्यांनी न्यू कीवर्ड यूज करून तुमचा ऑब्जेक्ट बनवलाय, तो ओबीजे डॉट हा जो समजा हा इकडे नेम असेल तर तो त्याला तो नेमला तो ऍक्सेस करू शकतो, राईट? सो क्लासच्या बाहेर आउटसाइड द क्लास पब्लिक प्रॉपर्टीज कॅन बी ऍक्सेसिबल. पण इफ यू से प्रायव्हेट and any name here, variable name or method, it cannot be accessed. This is not allowed, but within the class you can still access this. So within the class this is allowed, right? Okay. Any questions here? Any queries? Private and public. Okay, thank you very much, Sandeep. आता पहिल्यांदा संदीप सर बोलायला लागलेत. No questions आहे. पुढे चला, right? Okay, now we have something here called as protected, which is very interesting. Protected. Customer name आहे आणि समजा let's say type of customer, gold customer आहे का silver customer आहे, type of customer, customer type string, right? आता protected म्हणजे काय? First thing, protected is accessible within the class. म्हणजे इकडं you can see I can access this protected variable type. I can access here and say that this is a simple customer. So I can access this, allowed. Protected variable is not accessible to the client who creates the object. जे बाहेरचे जे क्लास ऑब्जेक्ट आहे, जे बाहेरून जे क्लास बनवलेला आहे, ऑब्जेक्ट बनवलेला आहे, जो युजर आहे, जो कंझ्युमर आहे, if I do a dot here, you can see I can access the add method, कारण add method public आहे, but I don't see that status, right? So one is that it is accessible in the private, also it is accessible in the inherited classes. म्हणजे समजा आता या कस्टमर क्लासचं कोणी चाइल्ड बनवलं, एक्सपोर्ट क्लास customer child extends customer, right? समजा याच्यात आता काहीतरी असेल, इकडे पण ऍड असेल, अज्युम करा एक ऍड मेथड आहे, राईट? नाउ यू कॅन सी हियर व्हेन आय से दिस डॉट डॉट, मला
पब्लिक मेथड्स ऍक्सेसिबल आहेत. हे बघा इकडे जे कलर आहेत बघा, व्हायलेट कलर. हा व्हायलेट कलर म्हणजे दॅट्स द मेथड फर्स्ट थिंग, राईट. आणि जे काय बोलतात, जे व्हेरिएबल्स आहेत ते बॉक्स आहेत. हा जरा थोडा मोठा चौकोन आहे, and this is like a flat rectangle, right? So you can see that is a method and that is a property. Customer name is public, accessible आहे. Add is public, accessible आहे. हा DB name is private, तो इकडे accessible नाहीये. म्हणजे इनहेरिटेड क्लासेस मध्ये प्रायव्हेट सुद्धा accessible नाहीये, राईट. बट यू कॅन सी प्रोटेक्टेड इज accessible. So protected is accessible inside the class and also in the inherited classes. म्हणजे समजा इकडे एखादा काय प्रोटेक्टेड असेल, राईट. लेट मी क्रिएट अ गुड डायग्राम. खिचडी झाली. सो लेट्स से आय हॅव अ कस्टमर क्लास आउट हिअर, राईट. समजा याच्यात काहीतरी पब्लिक असेल, एव्हरीबडी कॅन सी इट एनीवेअर एव्हरीवेअर. दिस इज लाईक आउटसाइड द क्लास, इनसाइड द क्लास, सर्व ऍक्सेसिबल आहे. प्रायव्हेट ओनली ऍक्सेसिबल inside the class. Protected means accessible only in the inherited classes. For example, इकडे समजा मी जे customer child बनवलं, I can access protected. Even here I can access public. I can access public also, right? आणि बाहेर जे ऑब्जेक्ट बनवतात, न्यू कीवर्डने जे लोक ऑब्जेक्ट बनवतात आणि यूज करायला प्रयत्न करतात, त्यांना पब्लिक पण ऍक्सेसिबल आहे, पण त्यांना प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे दोन्ही ऍक्सेसिबल नाहीये. क्लायंट, जेव्हा मी सांगतो न्यू कीवर्ड जे बनवून यूज करतात, फॉर दोज काइंड ऑफ प्रोग्राम्स अँड कोड्स आय विल से client code which wants to consume this, right? So look at this public. Well, how do I do it? Let me create a matrix out here. So एक आहे तुमचा public, one is private, one is protected. So what are the situations? Let's take जे लोक न्यू ऑब्जेक्ट बनवून तुमचा, who try to use it, right? So consumers, I'll say. Consumer means people who create new object, use the new keyword to create the object. त्यांना accessible आहे, yes, this is accessible. Private is accessible, no. Protected is accessible, no, right? Inherited classes मध्ये public is accessible, yes. Private is accessible, no. Protected is accessible, right? आणि दुसरं जे आहे ते लास्ट काय होतं, विदिन द क्लास, राईट. त्याच्यामध्ये पब्लिक ऍक्सेसिबल आहे, प्रायव्हेट आहे, प्रोटेक्टेड, राईट. सो गाइस, एनी क्वेश्चन्स हियर ऑन पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फंडामेंटल, राईट. हा खूप महत्वाचा फंडामेंटल आहे. एनी क्वेश्चन्स? काही क्वेश्चन असेल तर प्लीज put the question on the chat. कमाल आहे, काही क्वेश्चन नाही. That is good, right? Okay, so okay, protected is also accessible. Okay, there is a question here from Mahesh. Protected is also accessible in its adjacent classes. Yeah, that's a good thing. That's a nice thing. Let me try that. What Mahesh sir has said is also right. You know? So I'll tell you what you mean by adjacent classes. Yes, sir is right. Customer 1, 2, 3. Let me try that. Let me create a namespace. Let me see this. TypeScript मध्ये namespaces आता नवीन वर्जन मध्ये सपोर्ट केलाय. पहिला फाईल नावाने काम, we used to try to work it out. Okay, good one here. So this, I think you're very much right, within the same namespace. Okay, let me, what Mahesh sir has said is absolutely right, and thank you Mahesh sir for pointing it out, right? We have one more concept called as namespace, which I did not talk about it. I'm so sorry for this. Namespace means what? Namespace means a collection of classes. For example,
काय झालं याच्यात वरचं कर्ली ब्रॅकेट खाली कर्ली ब्रॅकेट. आता फॉर इन्स्टन्स अज्युम हा तुमचा कस्टमरचा क्लासेस आहेत, कस्टमर, कस्टमर चाइल्ड आणि कस्टमर 1 2 3. आणि तुमचं काहीतरी वेगळे पण क्लासेस असू शकतात, कस्टमर रिपोर्टिंग, कस्टमर समथिंग, राईट. यू वुड लाईक टू ग्रुप दीज क्लासेस इनटू लॉजिकल नेम स्पेसेस, की हा एका बॉक्समध्ये जाणार आणि तो एका बॉक्समध्ये. सो व्हॉट यू कॅन डू, यू कॅन गो अँड यू कॅन क्रिएट समथिंग कॉल्ड ॲज अ नेम स्पेस. नेम स्पेस, लेट्स से दिस इज कस्टमर namespace, right? I'll tell you what Mahesh sir is saying. I'm so sorry, Mahesh sir, I forgot about it. Now look at this. This means that all of these classes, हे जे सर्व क्लासेस आहेत, 3 क्लासेस आहेत, ते आता कस्टमर नेमस्पेस मध्ये बिलॉंग करतात. It's a logical grouping of classes. Namespace means logical grouping of classes, right? Now या नेमस्पेस मध्ये जे जे क्लासेस आहेत, फॉर एक्झाम्पल हे कस्टमर 1 2 3 आहे, हा कस्टमर 1 2 3 कस्टमर क्लास पासून इनहेरिट करत नाहीये. It is not inheriting from the customer class, right? But it is inside the same namespace. So when I do this dot, or when I go and create an object here, let's say I go and create an object of the customer, X customer equal to new customer, right? मला तो चेक करावा लागेल. I can see that I created the object of customer, but I still did not see protected. आता काय व्हायला पाहिजे होतं, as per the first thing, मी protect हे यूज नाही केला, namespaces I have not used too much in TypeScript, but as per the fundamental of C++ and Java and C#, जर तुम्ही त्याच नेमस्पेस मध्ये असणार तर तुम्हाला प्रोटेक्टेड सुद्धा ऍक्सेसिबल आहे. जे महेश सरांनी सांगितलं ना चॅट मध्ये, ऍडजस्टंट क्लासेस मीन्स, टू बी मोर ॲक्युरेट, it is inside the same namespace or it's inside the same assembly, right? So this x dot ह्याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये मला दिसत नाहीये स्टेटस टाइप. यू कॅन सी दॅट इट इज नॉट शोईंग मी डीबी नेम. मला टाइप दिसत नाही, आय एम सॉरी, टाइप मला याच्यात टाइप दिसायला पाहिजे होतं. सो ऍज पर दॅट ऍडजस्टंट थिंग आय शुड सी द टाइप, राईट? सो गाइज आय विल गेट बॅक ऑन दिस, मी हे जे आहे ना नेमस्पेस आय विल गेट बॅक ऑन इट. सो फॉर नाव मस्ट बी यू कॅन जस्ट कीप दिस इन माइंड. आता सध्यासाठी हेच लक्षात ठेवा. Forget about that, we will see that part. Okay, my sir, I'll get back on that. You said is right, as per the fundamentals it should be. पण आता काय नाही, TypeScript थोडंसं ना, it is not like C++ and Java, right? TypeScriptचा हेतू काय आहे? TypeScript is a cover page on JavaScript. तुमचं JavaScript अवघड आहे म्हणून त्याच्यावरती एक प्रकारचा त्यांनी मुखवटा बनवलेला आहे. सो यू कॅन राईट अ क्लास, यू कॅन डू इनहेरिटन्स, पण तो ऍक्च्युअली मध्ये खाली जाऊन कंपाईल करून मशीन कोड नाही बनवत. तर त्याच्यामुळे ना केव्हा केव्हा ना अचानक ते आपल्याला असं दिसतं की आता हे असं व्हायला पाहिजे. जे लोक C++ मधून आणि C# मधून आहेत, राईट, ते बोलतात अरे असं व्हायला पाहिजे, हे दिसायला पाहिजे प्रोटेक्टेड, राईट? बट सडनली बिकॉज ऑफ द होल नेचर ऑफ टाइपस्क्रिप्ट ज्याच्यासाठी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं विचित्र वागण्याचा पण प्रयत्न करतो, राईट? सो रिमेंबर, टाइपस्क्रिप्ट इज नॉट अ कंपायलर, यू कॅन से इट इज अ कन्व्हर्टर. तर त्याच्यामुळे हे जे असं आहेत ना प्रोटेक्टेडचे बाहेर नाही दिसत, दॅट्स व्हॉट महेश सर, त्याच्यामुळे ते होत आहे. सो आय गेट बॅक ऑन दॅट. बट फॉर नाव, फॉर स्टुडंट्स, राईट, रिमेंबर दिस. जर कंझ्युमर आहे, पब्लिक कंझ्युमर, त्याला फक्त पब्लिक दिसणार. इनहेरिटेड साठी इनहेरिटेड क्लासेस जे आहेत त्यांना पब्लिक पण दिसणार, प्रोटेक्टेड पण दिसणार, आणि विदिन क्लासमध्ये हे पण दिसणार, राईट? आय गेट बॅक ऑन द वन विच महेश सर सेड, राईट? नाउ बिफोर आय कंप्लीट द क्लास, लेट्स कव्हर वन मोर फंडामेंटल कॉल्ड एज कन्स्ट्रक्टर. आय एम शुअर यू हॅव डन इट. किती लोकांनी केलंय? व्हॉट इज अ कन्स्ट्रक्टर इन अ क्लास? येस, महेश सरांनी केलंय. महेश सरांनी शिकवण्याचा पण प्रयत्न केला असेल. मला स्टुडंट्स पासून पाहिजे. स्टुडंट्स, येस, व्हॉट इज अ कन्स्ट्रक्टर? लेट्स सी. नाही रे महेश सर, किती पण शिकवलं ना पोरांना, नंतर जेव्हा जॉबची पाळी येते ना तेव्हाच करतात. मार्क साठी फक्त रट्टा मारतात लोक पहिले. आय वॉन्ट टू सी सम. आणि गुगल करू नका. गुगल केल्यावरती मी विचारणार की काय आहे म्हणून. इट्स अ स्पेशल मेंबर फंक्शन हुज नेम इज ऍस इट्स या. सो दॅट इज राईट. मृणाली, पण त्याचं काम काय? म्हणजे मी हे विचारलं की लेट मी आस्क यू मोर. मृणाली, तुझं उत्तर बरोबर आहे, फर्स्ट थिंग, राईट? पण कन्स्ट्रक्टरचा यूज काय आहे ऍक्च्युअली? व्हॉट इज द यूज ऑफ कन्स्ट्रक्टर? What answer you have replied is yes, to initialize the object. Yeah, that's the right thing. So Sandeep has initialized the object of its class.
आता काय होतं की फॉर एक्झाम्पल लेट मी आन्सर दॅट, सो आय थिंक दॅट्स गुड. रिमेंबर आय वॉन्ट इन दिस क्लास वन थिंग, जास्त हायफाय काहीतरी यूज करू नका. लाईक डोंट मेक इट लाईक गो अराउंड द मेरी गो अराउंड. जर कोणी तुम्हाला विचारलं की ओके प्रोटेक्टेड काय आहे, सो प्रोटेक्टेड म्हणजे की इनहेरिटेड क्लासेस मध्ये दिसणार आणि पब्लिक मध्ये नाही दिसणार. सिम्पल उत्तर पाहिजे. ते क्लास जसं एक्झाम्पल आय आस्क फॉर अ कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर इज सेम लाईक द मेथड नेम असं असतं, पण त्याचं मेन पॉईंट पहिला यायला पाहिजे. इट इज फॉर इनिशियलायझेशन पर्पज, राईट. इनिशियलायझेशन काय झालं याला, ओके नो याच्यात, okay, let me go ahead and remove all this, that namespace is creating a problem, right? So over here now, look at this. This is namespace, please sadyasati I will leave it. So customer UI hai, and this is x.customer name. Now when this new object is created, right, ha jo customer object hai जेव्हा तो initialize होणार, we want to go and fire some इनिशियलायझेशन लॉजिक. जसं की एक्झाम्पल पायची व्हॅल्यू 3.1 करा, डेटाबेसला कनेक्शन स्ट्रिंग आहे त्याला इनिशियलाइज करून ठेवा, किंवा तुम्हाला काहीतरी यूआय मध्ये काहीतरी स्टार्टला काहीतरी पाहिजे, राईट. सो यू वॉन्ट सम लाईक एक्झाम्पल तुमच्याकडे कंट्री मास्टर ड्रॉप डाऊन आहे, तर इंडियाला सिलेक्ट करा बाय डिफॉल्ट, मेल सिलेक्ट करा बाय डिफॉल्ट, किंवा काहीतरी व्हॅल्यू डिफॉल्ट करून ठेवा. सो काहीतरी यू वॉन्ट टू हॅव सम डिफॉल्ट थिंग्स टू बी डन बिफोर यू create an object, right? So you go and you put it inside the constructor. So you can go here into this customer here, and you can say constructor. आता बघा हे जे उत्तर दिलं होतं की constructor should be the same class name. टाइपस्क्रिप्ट मध्ये तसं नाहीये. म्हणजे जसं एक्झाम्पल तुम्ही फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव डन C# and Java, तर तुम्ही काय करता, कन्स्ट्रक्टर असं बनवतात. म्हणजे जे क्लास नेम आहे ते तुमचं मेथड नेम आहे. पण जावास्क्रिप्ट मध्ये यू हॅव टू राईट इट, टाइपस्क्रिप्ट मध्ये आय एम सॉरी, यू हॅव टू राईट इट ॲज कन्स्ट्रक्टर. दॅट्स इट. तुम्हाला ते कन्स्ट्रक्टर लिहायचं, आणि याच्यामध्ये समजा तुम्हाला पाहिजे की कस्टमर नेमला माय डिफॉल्ट मला शिव पाहिजे व्हॅल्यू, आणि समजा टाइप मध्ये आय वॉन्ट द व्हॅल्यू टू बी अ सिम्पल कस्टमर. सो व्हॉट विल हॅपन नाव, whenever the customer object is initialized, हे जे व्हॅल्यूज आहेत हे डिफॉल्ट पहिल्यापासून लोड होणार. सो कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट इट इज दॅट पार्ट ऑफ द लॉजिक which you want to fire when the object gets initialized, right? So this is where you write your initialization process of your class, right? So that is a constructor, right? And TypeScript मध्ये for writing and constructor, C++ and Java peksha it's a different thing. You have to just write the word constructor. Okay. Okay. Any questions here? Right. So today what we have done very quickly. First, we talked about protected, private, and public. Right. Also, I talked about naming convention. Naming convention of file names. Ki why in TypeScript, people put the naming convention as app dot. Application या नावाने कशाला qualify करतात. Even I talked about that, and I talked about something called as constructor. Right.